साथसंगतची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची साथसंगतची आपल्याला जीवनामध्ये बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं आणि आपण भक्ती करत असतो आणि कुठेतरी आपल्याला असं वाटत असतं की माझा भगवंत माझ्यासोबत असावा. जसं की तो संतांच्या सोबत असायचा. संत सखुबाईंच्या सोबत होता. संत ज्ञानेश्वर माऊली असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत एकनाथजी असतील. आपण पाहिलेलं आहे की त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या समस्येच्या काळामध्ये स्वतः भगवंत त्यांच्यासोबत होता. ही उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. त्याचा अर्थ असा नाही की फक्त हे वारकरी संप्रदायामध्ये शक्य होतं. जिथे पण कुठे आपण भक्ती करत आहे ना, तिथे हे शक्य आहे. परंतु कशा पद्धतीने, ज्ञानेश्वर माऊली याच्याविषयी काय म्हणतात ते सुद्धा आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपल्याला संकट येतं त्यावेळेस संकटामध्ये परमात्म्याला हाक कशी मारायची आणि परमात्मा आपलं कधी ऐकतो याविषयी सुंदर विवेचन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. बघा, आपण बऱ्याच दिवसापासून आपण हे ऐकत असतो की जिथे स्वच्छ भाव असतो तिथे भगवंत असतो. म्हणजे असं म्हटलेलं आहे की बघा की देव हा भावाचा भुकेला असतो. देवाला शुद्ध भाव आवडतो. जर शुद्ध भाव नसेल तर त्याची हाकही परमात्म्यापर्यंत नाही पोहोचू शकत. मग आपल्याला परमात्म्याची मदत हवी आहे. मग आपण काय करायला हवं? तर आपण हे सुरुवातीला संत ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात याच्यानुसार आपण थोडं समजून घेऊयात. अडचणीच्या काळामध्ये देवाला हाक कशी मारायची. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की देवाला मोठ्या शब्दांनी नाही तर मनाच्या सत्यतेने हाक मारावी. मनाचा भोळेपणा देवाला खूप आवडतो. मनामध्ये जर कपट असेल आणि आपण भगवंताला हाक मारत असेल तर ती आपली हाक भगवंतापर्यंत पोहोचत नाही. आणि आपण फर्स्ट प्रायोरिटी कोणाला दिलेली आहे. जर आपल्याला एखादं संकट आलं आणि आपण संकटामध्ये भगवंताला हाक न मारता जर आपण इतरांना आजूबाजूला जर कोणाला हाक मारत असेल तर त्यावेळी आपण ते परमात्म्याला दुय्यम स्थान देतो. त्यावेळी भगवंत बाजूला होतो आणि मग ती पुढची व्यक्ती निमित्त बनत असते. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की आपण म्हणू की भगवंताला हाक मारले तर कुठे येतो तो नक्की येतो. परंतु आपण त्याला स्थान किती देतो, आपण आपल्या जीवनामध्ये किती भगवंताला स्थान देत असतो. एक दिवस संत सखुबाईंची जी सिरियल आहे ती सिरियल टी व्हीवरती लागली होती आणि मी सहज पाहत होते की जी संत सखुबाई आहे तिचं जे भगवंतावरी असलेलं प्रेम आहे, विठ्ठलावरती असलेलं प्रेम आहे ते खूप आंधळं प्रेम आहे. आणि भगवंतावरती मी म्हणते की आंधळं प्रेम करावं. आंधळं प्रेम म्हणजे कोणताही मनामध्ये किंतु परंतु न ठेवता प्रेम करावं. कितीही संकटं आली तरी संत सखुबाईंनी मात्र काय केलं, विठ्ठलाचंच भजन केलं. कुणीही तिला कितीही काहीही आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला तरी पण ती डगमगली नाही. तिनं काय केलं, कोणत्याही संकटाच्या वेळेस इतर कुणाचा धावा करण्यापेक्षा भगवंताचाच धावा केला आणि भगवंत तिच्या मदतीला धावून आला. आपण अशी बरीच उदाहरणे पाहिलेली आहेत की संत सखुबाईंच्या जीवनामध्ये सुद्धा किंवा संत जनाबाईंच्या जीवनामध्ये आपण पाहिलेलं आहे की त्यांना संत जनाबाईंना सुळावरती चढवलं आणि त्या सुळाचं पाणी झालं. हे चमत्कार होतात. आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केलं तर हे कसं शक्य आहे. परंतु परमात्म्याच्या आठवणीमध्ये किंवा आपण भगवंताचं ज्यावेळेस स्वतः स्मरण करतो, भगवंताला आपल्यासोबत ठेवतो, त्यावेळी हे विज्ञानाला छेदून, विज्ञानाला भेदून खूप सारे चमत्कार होतात. आणि हे चमत्कार आपल्याला त्या भक्तीच्या भावामध्येच पाहायला मिळतात. तर ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की आपण देवाला जेव्हा हाक मारतो त्यावेळेस असे मोठमोठे मंत्र बोलण्याची गरज नाही. अगदी साध्या शब्दामध्ये जरी भगवंताला हाक मारली तरी ती भगवंतापर्यंत हाक आपली नक्की पोचते. जसं मूल आईला रडून सांगत असतं, मागत असतं आणि आई लगेच त्याची ती हट्ट पूर्ण करत असते. अगदी तसंच भगवंत आणि भक्ताचं नातं असावं. भगवंत मदत करतो जेव्हा आपण त्याला एका नात्यामध्ये बांधत असतो. आपण जर असं केलं की आपल्याला फक्त स्वार्थ जागा झाला की आपण भगवंताची आठवण केली तर भगवंत मात्र काय करतो, त्यावेळी येत नाही किंवा आपल्या मदतीला धावून येत नाही. परंतु आपलं जर नातं त्याच्याशी कुठल्या पद्धतीचं आहे
रिलेशन असलं पाहिजे. त्याचं जर आपलं जर त्याच्याने रिलेशन असेल तर रिलेशन कसं असतं, समजा एखादं मूल आहे ते रडतं आहे आणि रडायला लागलं की नाही की आईला न सांगता कळतं की माझ्या मुलाला काय हवं आहे. मग ते आई लगेच पळत पळत येते आणि त्या बाळाचा हट्ट पूर्ण करते. परंतु तेच बाळ जेव्हा हळूहळू मोठं व्हायला लागतं त्याची ती पवित्र ऊर्जा असते ती कमी व्हायला लागते, कारण तो ह्या दुनियेमध्ये मोठा व्हायला लागतो. आणि ह्या दुनियेमध्ये मोठं होत असताना त्याच्यामध्ये हळूहळू हे विकार जडले जातात आणि मग तो मुलगा खोटं बोलायला लागतो. मग तो मुलगा क्रोध करायला लागतो, जे रागवायला लागतो. त्यावेळी मात्र थोडंसं आईमध्येच आणि त्याच्यामध्ये असलेलं जे आत्मिक रिलेशन आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं. त्याच्यामध्ये भेसळ निर्माण होते आणि मग भगवंत काय करतो, आईलासुद्धा त्याच्या मनातलं कळेलच असं नसतं, कारण त्या भावनांमध्ये मिक्सिंग झालेलं असतं. परंतु जेव्हा ते छोटं बाळ असतं ते पवित्र असतं, शुद्ध असतं. त्याच्यामुळे त्याला काय हवं आहे ते शुद्ध भावनेचं कनेक्शन त्या आईशी जोडलेलं असतं. त्यामुळे त्या आईला लगेच कळतं माझ्या बाळाला काय हवं आहे आणि ती त्याला देत असते. तसंच आपण भगवंताला जर आई मानलं, त्याला जर पिता मानलं आणि आपण त्याचं जर लेकरू झालो आणि त्या लेकरासारखं जर आपण त्याची आठवण करायला लागले. मला सांगा, एखादं छोटं बाळ असतं ते कुठेही खेळत असेल तर किती क्षणामध्ये त्याला आईची आठवण होते, लगेचच आईची आठवण होते, कारण त्या आईच्या छत्रछायेखाली ते जगत असतं. त्याला क्षणाक्षणाला आईची आठवण येत असते. कुठेही खेळत असले तरी काही क्षणामध्ये त्याला आई आठवते. तसंच आपण जर लेकरू झालो या भगवंताचं आणि त्या भगवंताची आठवण करायला लागलो, सदोदित आठवणीमध्ये राहिलो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा यांत्रिकपणा नाही, एक शुद्ध भाव आहे, एक शुद्ध नातं आहे, त्यावेळेस आपली प्रत्येक हाक तो ऐकत असतो आणि आपल्याला मदत देखील करत असतो. तर आपलं हे भगवंताच्या आठवणीमध्ये किंवा आपला भगवंत जर आपल्याला आपल्या मदतीला धावून यायचं असेल तर त्यासाठी आपलं मन कसं असावं लागतं, तर निर्मळ असावं लागतं. त्यालाच आपण म्हणतो प्युअर मन. मनामध्ये वाईट नसावं, कपट नसावं, दिखावा नसावा. जर आपण भगवंताच्या भक्तीचा सुद्धा दिखावा करत असेल इतरांना दाखवण्यासाठी की मी किती भक्ती करत आहे, पूजाविधी करतोय, नामस्मरण करतोय, पण तो इतरांना दाखवण्यासाठी करत असेल तर ते मात्र भगवंतापर्यंत नाही पोचत. आपण जर निस्वार्थ भावनेनं जर भगवंताची आठवण करत असेल की मला त्याच्या आठवणीमध्ये आनंद मिळतो आहे म्हणून मी आठवण करत असेल, तर तो भगवंतसुद्धा आपल्यावरती खुश होतो आणि आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो आपल्यासोबत राहतो. देवा मला खूप त्रास होतो आहे हे प्रामाणिकपणे सांगणं म्हणजे प्रार्थना, आणि तो आपला ऐकतो. जर आपण स्वार्थापायी फक्त भगवंताची आठवण करायला लागले तर कसा भगवंत आपलं ऐकेल? त्याचं आणि आपलं जे कनेक्शन आहे ते कनेक्शन तरी कसं होऊ शकेल? नाही होऊ शकत. मी काही करू शकत नाही भगवंता, तूच आहेस. ज्यावेळी असा आपला युगोलेस सेंटेन्स आपल्या मनामधून, एक शब्द आपल्या मनामधून, भाव आपल्या मनामधून निर्माण व्हायला लागतो, त्यावेळी आपले हाक भगवंतापर्यंत पोहोचते. आपला युगोलेस आपण झालेला असतो ना, आपला युगो आपला पूर्णपणे त्या ठिकाणी आपण समर्पित केलेला असतो भगवंताला, की आता भगवंता माझं काही नाही, आता तूच आहेस. ज्यावेळी हा आपला युगो आपण भगवंताला समर्पित करतो त्यावेळेस भगवंत तिथे उभं राहतो. तर आपण हाक कशी मारायची, तर शब्द त्या ठिकाणी महत्त्वाचे नाहीत, मोठे मंत्र नसले तरी चालतील, परंतु सिंपल बोललं तरी चालेल, परंतु तो भाव शुद्ध असावा. देवा मला मार्ग दाखव, आपण असं म्हटलं तरी पण देव आपल्याला नक्की मार्ग दाखवतो. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की भाव असेल तर देव लगेच धावून येतो, पण भाव जर नसेल, कोरडा भाव असेल तर देव धावून येत नाही. देव कसा मदतीला येतो, तर माऊली त्या ठिकाणी सांगतात की देव नेहमी प्रत्यक्षात येत नाही. कधीकधी आता आपण पाहिलेलं आहे संतांच्या जीवनामध्ये, आपण जे किस्से पाहिलेले आहेत त्या किस्स्यांमध्ये काय बघितलेलं आहे आपण, की भगवंत स्वतः धावून आले. असंही होतं, भगवंत स्वतःही धावून येतो, परंतु भगवंताला इतकं काम आहे, त्याचे इतके सारे भक्त आहेत, सगळ्या भक्तांच्या मदतीला त्याला एका वेळी धावून जावं लागतं. कधीकधी आपल्याला भगवंताला स्वतः येण्याची गरज नसते, कधीकधी भगवंत कोणाला तरी टच करतो आणि आपल्याला आपलं काम होतं. एक छोटं उदाहरण सांगते बघा, की मी समजा घरामध्ये बसलेले आहे आणि समजा अशी वेळ आली, काहीही वेळ आपल्याला कोणावरही येऊ शकते. सहज मी समजा असं घरामध्ये बसलेले आहे आणि दाराला समजा कडी लावलेली आहे.
समजाच्या गोष्टी जाऊ दे, माझ्या जीवनामध्ये घडलेला एक किस्साच तुम्हाला सांगते. एकदा काय झालं की माझा जो छोटा मुलगा आहे तो आता सिनियर KGला होता. तर त्याला मी लवकर पाठवलं स्कूलमध्ये, म्हणजे तो लवकर जातो, तो स्कूलमध्ये गेला. आणि त्याच्यानंतरनं मी काय केलं की घरामध्ये आले. घरामध्ये आल्यानंतरनं म्हणजे माझे जे पती आहेत ते सुद्धा आले आणि ते काही कारणास्तव त्यांना बाहेर जायचं होतं. तर त्यांनी काय केलं, दरवाजाला कडी लावली आणि कडी लावून ते बाहेर गेले. आणि मी आता स्कूलवरती मला जायचं आहे टीचिंगसाठी. तर टीचिंगला मला जायचं होतं आणि असं झालं की आमच्या शेजारच्या ज्या ताई आहेत, त्या शेजारच्या ताईंना फोन करावं म्हटलं तर त्याही तिथे नव्हत्या. सगळे गावाला गेले होते. म्हणजे ज्यांचा जवळपास कोणाचा जो नंबर होता माझ्याकडे ते सगळे गावाला गेले होते. दरवाजाची कडी तर लावलेली होती आणि पतींना फोन केला तर त्यांनी फोन काय रिसीव केला नाही, ते कामामध्ये होते. आता मला अडचण अशी निर्माण झाली होती की मला आता स्कूलमध्ये तर वेळेत पोचायचे, कारण वेळेमध्ये नाही पोचले तर बोलणं ऐकून घ्यावं लागेल असं मला वाटत होतं. आणि मला ते वेळेवरती नाही पोचलं तर स्वतःलाही पण एक गिल्टी वाटायचं की नाही, आपल्याला वेळेमध्ये पोचलं पाहिजे, कारण प्रामाणिकपणे काम करायचं म्हटलं की वेळेला पण महत्त्व असतं. मग आता मी काय करू, मला काहीच कळेना. मग सरळ भगवंताचा धावा केला, हे प्रभू आता तूच माझ्या मदतीला येऊ शकतोस, मला दुसरं कोणीही मदत नाही करू शकणार. आता मी खूप पेचामध्ये अडकलेले, मला कोणाला फोनही करता येत नाही आणि मला आत्ता 5 मिनटामध्ये निघायचं आहे, मी काय करू, आता तूच माझी मदत कर. पूर्ण डोक्यातलं टेन्शन बाजूला काढलं आणि समर्पित झाले. मला आता मलाही काही पर्याय नाही तर मी तरी काय करणार. समर्पित झाले आणि बसले. बसल्यानंतरनं काही वेळातच माझे जे पती आहेत त्यांचा फोन आला. फोन आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ते मला म्हटले की अगं का फोन केला होता तू. तर मी म्हटलं की अहो, दरवाजाला तुम्ही कडी लावलेली आणि मी आत बसले, माझा स्कूलचा टायमिंग झाला आहे, मग मी कडी उघडावी म्हणून मी तुम्हाला फोन केलेला, पण तुम्ही कॉल काय उचलला नाही, कॉल रिसीव केला नाही, पण आता तुम्ही कसं काय बघितला. तर ते म्हटले ॲक्च्युली ते पण नशीबच आहे. अगं, मी कॉल कशाला उचलतो आहे, मी इतक्या महत्त्वाच्या कामामध्ये होतो की माझा मोबाईल मी त्या बॅगमध्ये टाकलेला आणि मोबाईल बॅगमध्येच होता. मी मोबाईल आता हातात घेणारही नव्हतो, कारण की मला कामच एकामागं एक अशी होती की मी मोबाईल घेणारच नव्हतो. परंतु असं का वाटलं की फोन हातामध्ये घ्यावा. मी फोन हातामध्ये घेतला तर तुझं मिस कॉल दिसला म्हणून तुला फोन लावला. त्यावेळेस मला धक्काच बसला, कारण की मला त्यावेळेस कळालं की भगवंत, ज्यावेळेस मी त्याला हाक मारली, त्याला मी माझा प्रॉब्लेम सांगितला, त्यावेळेस त्यांनी आमच्या पतींना त्यांना टच केलं आणि त्यांना टच केल्यानंतरनं त्यांना असं वाटलं की मोबाईल ओपन करावा आणि त्यांनी मोबाईल ओपन केला आणि बघितलं तर ते पण काही असे फारसे लांब नव्हते, जवळच होते. ते पटकन आले आणि त्यांनी दरवाजा उघडला. मी पटपट बॅग वगैरे घेतली आणि गेले आणि बरोबर स्कूलमध्ये वेळेमध्ये पोहोचले. तरी असे चमत्कार असतात छोटे छोटे. म्हणजे त्यावेळेस मी माझा पूर्ण युगो भगवंताला समर्पित करून टाकला. परंतु मला थोडंसं म्हणजे मला असं वाटलं की सुरुवातीला माझंही असं झालं की यांना सांगावं त्यांना सांगावं, बघावं ते आहेत का काय, असं मनामध्ये थोडे वेळा संकल्प आलेही. पण ज्यावेळी मी माझा युगो पूर्णपणे समर्पित केला भगवंताला की नाही, आता तूच आहेस, तूच आता कोणाला तरी टच करशील आणि माझा दरवाजा ओपन होईल, म्हणजे मला जाता येईल. ज्यावेळी सगळे दरवाजे बंद झाले आणि भगवंताला मी पूर्णपणे समर्पित झाले, म्हणजे मनामध्ये कोणतीही शंका नाही की आता जे काय करतील तूच करतील, त्यावेळेस त्यांनी माझं ऐकलं आणि त्यांना टच करून माझं काम करून घेतलं. हे असं उदाहरण असतं की काय करतो भगवंत, आपल्याला मदत करतो. तो प्रत्यक्षात नेहमी येतोच असं नाही, पण कधी तो धैर्य देतो. कधी संकट असं असतं ना, त्या संकटामध्ये आपल्याला धैर्य देतो, कारण आपल्याला कळत नाही आता कसं त्याला सामोरं जावं, त्यास तो धैर्य देतो, योग्य विचार देतो. कधी आपण कन्फ्यूज असतो, आपल्याला काय उत्तर द्यावं पुढच्याला कळत नाही, सिच्युएशनमध्ये काय वागावं कळत नाही, मग तो विचार देतो की हे असं वागा म्हणून. कधी योग्य माणसं भेटवतो, कधी अशा एका माणसांच्या थ्रू आपलं काम होऊन जातं की आपल्याला कळतच नाही की तो आपल्या कसा काय मदतीला धावून आला. तर अशा प्रकारे आपल्याला भगवंत आपल्या मदतीला धावून येत असतो. हीच देवाची मदत असते. आता एक सुंदर उदाहरण घेऊयात बघा की जसं सूर्य आहे,
तो स्वतः काही करत नाही पण प्रकाश मात्र देत असतो. तसंच देव आपल्यामध्ये शक्ती जागवत असतो. तो स्वतः काही करत नाही परंतु आपल्याला शक्ती मात्र आपल्यामध्ये जागवण्याचं काम तो करत असतो. अगदी त्याचप्रमाणे बघा, आपलं मन जर साफ नसेल तर आपल्याला भगवंताची प्रचिती होत नाही किंवा तो जो आपल्याला मदत करत असतो त्या मदतीचीही आपल्याला जाणीव होत नाही. मग त्यासाठी काय करावं लागतं तर मन आपलं स्वच्छ ठेवावं लागतं. तर मन स्वच्छ कधी होतं? ज्यावेळेस आपल्या मनामध्ये इतरांबद्दलची तिरस्काराची भावना आहे, द्वेषाची भावना आहे, ह्या भावना जेव्हा आपल्या कमी होतात, स्वतःला आपण दोष देणं बंद करतो, प्रामाणिक राहतो. स्वच्छ मन असतं ना, जिथं स्वच्छ मन असतं तिथं देवाचं घर असतं. कारण स्वच्छ ठिकाणीच भगवंत वास करतो. कारण परमात्मा पूर्णपणे स्वच्छ आहे, निर्मळ आहे. त्यामुळं निर्मळ परमात्म्याशी आपल्याला कनेक्शन साधायचं असेल तर त्यासाठी मनसुद्धा निर्मळ ठेवावं लागतं. त्याशिवाय आपली आणि त्याची फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही. तर आपली हाक जी आहे ती भगवंतापर्यंत नक्की पोहोचते. देवाला हाक म्हणजे मोठी पूजा नाही तर मनातून निघालेली खरी आर्त हाक आहे. जर ज्ञानेश्वरीचा सुद्धा जर विचार केला तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जिथे भावना खरी तिथे देव स्वतः धावून येतो. कधीही स्वतःला एकटं समजायचं नाही. कधी काय होतं की आपल्याला असं वाटतं की माझी नातीसोबत आहे, पण कधी असं वाटतं, एकाकीपणा वाटतो की असं वाटतं कोणीच माझं नाही. परंतु असं कधीच समजण्याची गरज नाही. कारण जेव्हा कोणी नसतं ना तेव्हा हा भगवंत नक्की असतो आपल्या पाठीशी उभा. त्यामुळे आपण स्वतःला मजबूत करायचं आणि या भगवंताला आपल्यासोबत ठेवायचं. हमेशा आपल्यासोबत ठेवायचं. प्रत्येक कर्मामध्ये त्या भगवंताला सोबत ठेवायचं. त्यावेळेस भगवंतसुद्धा आपल्यावरती खूप प्रेम करतो. तो आपल्यासाठी खूप काही करत असतो परंतु आपल्यालाच कळत नाही. आपण त्याला सोबत ठेवत नाही. तो म्हणतो भगवंत की मला सोबत ठेवा, मी तुझी सगळी कामे करील. परंतु आपण त्याला सोबत ठेवायचं कष्टच घेत नाही. त्यामुळे काय होतं, मग सगळ्या अडचणी येतात, दुःख येतं. पण हे दुःख जर यायचं नसेल तर आपण भगवंताला सोबत ठेवलं पाहिजे. आपली हाक त्याच्यापर्यंत नक्की ऐकायला जाते. त्याला मनापासून हाक मारून बघा, तो नक्की धावून येईल. हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. धन्य निरंकारजी.